जळगावमध्ये अक्षय्य तृतीयानिमित्त शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या भवानी मातेचा यात्रा महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। या यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपराळा आणि मेहरून परिसरात 12 गाड्या ओढून भाविकांनी जल्लोष साजरा केला। तसंच 12 गाड्यांचा उत्सव पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भगवान चौले यांनी जगातील 7वं सर्वात उंच शिखर माउंट धाऊलगिरी यशस्वीरित्या सर केले। 8167 मीटर उंचीच्या या शिखरावर चढाई करणं अत्यंत आव्हानात्मक मानलं जातं। यापूर्वी त्यांनी माउंट एव्हरेस्ट तसंच अनेक शिखरं सर केली आहेत। भोरच्या श्लोक बेलकेनं चेन्नईत झालेल्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केलेली आहे। श्लोकनं या स्पर्धेत 200 मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावले आणि या स्पर्धेत देशभरातील अनेक खेळाडूंमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत त्यानं महाराष्ट्राची मान उंचावली। या सुवर्ण कामगिरीबद्दल सध्या श्लोकवर कौतुकाचा वर्षाव होतोय। पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर इथं ग्रामदैवत मुंजोबा उत्सवानिमित्त विविध गटातील कुस्त्यांचं आयोजन केलं होतं। या कुस्त्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। तसंच यावेळी आकर्षक बक्षिसं ठेवली होती। ग्रामदैवत मुंजोबा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं। पुण्याच्या भोर तालुक्यातील राज्यस्तरीय स्काउट गाईड प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलं। तर यामध्ये 55 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध उपक्रमातून प्रशिक्षण घेतलं। दोरीच्या गाठी, प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन आणि स्काउटचे नियम याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। बीडमधील जिल्हा परिषदेच्या 3 शाळेच्या वर्गखोल्या आणि अंगणवाडीचे नूतनीकरण करण्यात आले। ग्रामस्थांच्या पुढाकारातून या खोल्यांचं नूतनीकरण केलं। सिंदफणा नदीच्या महापुरात या शाळेतील खोल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। वाशिम जिल्ह्यात काही खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांना ठराविक दुकानांमधूनच शालेय साहित्य खरेदी करण्यास भाग पाडलं जात असल्याच्या तक्रारीनंतर शिक्षण विभाग सतर्क झालाय। शालेय साहित्य विशिष्ट दुकानातून घेण्याची सक्ती केल्यास संबंधित शाळांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। नाशिकमध्ये साफसफाई, नद्यांची स्वच्छता आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक यावर महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे। राजीव गांधी भवन येथील मुख्य सभागृहात महापौर यांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहे। स्वच्छता, नदी संवर्धन आणि सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्द्यांवर चर्चा होईल। नाशिकमध्ये गेल्या आठवड्याभरापासून तापमानाचा पारा 41 अंश पार गेला। यामुळे वातावरणात उष्णता वाढली असून तापमानही किमान अंशावरून 23 अंशापर्यंत पोहोचले आणि या उकाड्यामुळे नागरिक घामाघूम होत आहेत। नाशिकच्या येवल्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेत वाढ झाली। आधीच काढून ठेवलेल्या कांद्याला ओलावा लागू नये यासाठी शेतकरी अनेक ठिकाणी कांद्यांवर ताडपत्री घालून त्यांचं संरक्षण करतात। हिंगोलीतील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तर या पावसामुळे सेनगाव शहरासह अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला। पुण्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडला। विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली। जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। पुण्यातील ससून रुग्णालयातील परिचारिकांनी बेमुदत संपाचा इशारा दिलाय। उद्यापासून ससूनमधील सर्व परिचारिका संपावर जाणार आहेत। विविध मागण्यांसाठी परिचारिकांनी संपाचं हत्यार उपसलंय। महाराष्ट्र गव्हर्निंग नर्सेस असोसिएशन यात सहभागी होणार आहेत। जुनी पेन्शन योजना, रिक्त पद भरणं आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची प्रमुख मागणी आहे। दरम्यान या संपामुळे रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। यवतमाळमधील राळे गावात हिंदुत्ववादी संघटनांकडून आज राळेगाव बंदचं आवाहन करण्यात आले। मुलींच्या विक्री आणि त्यानंतर त्यांचं धर्मांतर प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांनी राळेगाव बंदची हाक दिली। तसं आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली। गोंदियाच्या मोरगावातील धाबे टेकडी परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। गेल्या काही दिवसांपासून या बिबट्यानं परिसरात दहशत निर्माण केली होती, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। सांगलीच्या मिरज तालुक्यातील सोनी गावात पाण्याच्या शोधात तहानलेला कोल्हा 80 फूट विहिरीत पडला। यावेळी वन विभागानं 4 तासाच्या प्रयत्नानंतर कोल्ह्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिलं। नाशिक जिल्ह्यात 52 टँकरने 149 गावं वाड्यांना पाणी पुरवठा करण्यात येतोय। 7 तालुक्यातील 46 गावं 103 वाड्या टँकरवर अवलंबून आहेत। दिवसभरात 52 टँकरच्या 95 फेऱ्या सुरू आहेत। तर एप्रिल अखेर टँकर संख्या 75 पार जाण्याची शक्यता आहे।